आमच्या एक टीमसोबत काढा माझ्या सुंदर घरात पाटकरांच्या घरी तुम्ही आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि माझ्या या सन मराठीच्या या कार्यक्रमाला तुम्ही इतक्या संख्येने आलात त्यासाठी खूप खूप तुमचे आभार. मला माहिती आहे हिवाळा चालू झाला आणि तरीही गरम होते कारण येताना मलाही खूप गरम झालं. तर तुम्ही पाणी तुम्हाला काही दिलं की मी पाणी चहा दिला ना ते तरी पण माझ्यासाठी प्लीज घ्या. पिहू माझी मुलगी दे ना. पाणी दे चहा वगैरे विचारण्याची पद्धत नाही त्याच्या भावना सॉरी ऐकून दे सांभाळून दे. आता घ्याच तुम्ही अट्टा खाली ठेवला तरी चालेल. दे ना. थोडा आणि थोडा ही संस्कार केली या लोकांसमोर काय दिसतंय. जोडायचं म्हटलं ना तर सगळं काही जोडतं. घर नाती आणि हा कप सुद्धा. त्यामुळे काळजी करू नका मी जोडेल. आली मोठी जोडणारी. नुकसान कोणाचं झालं माझ्या मुलाचं. पैसे कमवतो कोण माझा मुलगा. घर चालवतो कोण माझा मुलगा. आणि जोडायला लागली. कमवतात हे पण त्यातून थोडंसं जमवते मी. कारण संसार म्हटलं ना की ऍडजस्टमेंट आणि ऍडजस्टमेंटमुळे हा संसार सुखाचा हो की नाही. होतो की नाही सुखाचा. कधी मुलगी कधी बहीण पत्नी कधी आई अशा अनेक भूमिका मी निभवते. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःलाच हसते. कधी पती सासू सासरे नणंद दीर जावई भाऊजे या सगळ्यांच्या इच्छांमध्ये कधी कधी मी माझी स्वप्न विसरते. पण हा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की मी मात्र मग सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचंच या सन मराठी परिवारात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर ही कथा आहे अशा गृहिणीची, आईची, बायकोची जी नाते जपूनही स्वतःचं अस्तित्व शोधण्याची, म्हणजेच अनुप्रियाची. जी नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते, मुलांचं संगोपन अगदी चोख करून घरही आपुलकीने आणि जबाबदारीने सांभाळते. ही अनुप्रिया संवेदनशील, नम्र आणि तिच्या काळजीवाहू स्वभावामुळे अविनाश सोबत त्यांनी प्रेमविवाह केला. जो मजबूत कौटुंबिक संबंधामुळे कठोर असला तरीही आई आणि कुटुंबासाठी नेहमी तत्पर असणारा अविनाश. कितीही संकट आली तरीही ठरवलं तर सगळं काही जोडता येतं. मग ती नाती असू, प्रेम असू किंवा पण अशी ही विचारधारणा असणारी अनुप्रिया आपली स्वप्न बाजूला ठेवून संसारासाठी ऍडजस्टमेंट करते. कारण नात्यात कॉम्प्रोमाइज नाही तर ऍडजस्टमेंट असतं तरच संसार सुखाचा होतो असं त्यांचं म्हणणं आहे.
पण या सगळ्यात तिची मुलगी पिहू मात्र आपल्या आईच्या स्वप्नासाठी नेहमीच मोठा आधार म्हणून उभी असते. अशी सुंदर कथा मी संसार माझा रेखिते येत्या 1 डिसेंबर पासून सन मराठी वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनुप्रिया ही भूमिका ज्या साकारतायत त्या अभिनेत्री दीप्ती केतकर यांना विनंती करतो आपण त्यांच्यावर यायचंय. त्यानंतर हुकुमशाही प्रवृत्तीचा स्वार्थी आणि प्रत्येक चुकांसाठी अनुप्रियाला जबाबदार धरणारा अविनाश म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता हरीश दुधाळे यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. आईच्या पंखांना बळ देणारी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी पिहू म्हणजेच आपली आभा मुळस यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. स्वभावाने लालची स्वतःच्या मुलाला मुठीत ठेवणारी अनुप्रियाचा नेहमी तिरस्कार करणारी दुर्गाबाई म्हणजेच ही भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी जाधव. टाळ्या जोरदार. हे सगळे कलाकार अभिनयाच्या कौशल्याने आपल्या मनापर्यंत पोहोचतात पण त्यांचे संवाद मात्र जास्त महत्वाचे असतात कारण हे संवाद लेखनाच्या काळजातून मालिकेत उतरतात आणि या मालिकेत प्रत्येक स्त्रीसाठी आपल्याला बरंच काही पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. ही कथा ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीतून साकारली अशा या मालिकेच्या लेखिका रोहिणीताई इनावे. एकदा टाळ्या जोरदार होऊन आणि त्यासोबत या सुंदर मालिकेचे दिग्दर्शक रवी करमरकर सर आपल्या सुद्धा विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. एकदा या सर्व अर्थातच या कुटुंबासाठी जरा टाळ्या जोरदार. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण विराजमान होऊया. आजच्या या काळात हा विषय असा का निवडावा असं वाटलं? सगळ्यांना नमस्कार. गेली जवळजवळ 30 वर्ष मी स्त्री केंद्रित मालिका लिहित आले आहे आणि आणखी एक मालिका अशी मी अशा दृष्टीने मी कधीच कुठल्या मालिकेकडे बघितलं नाही. प्रत्येक मालिकेमध्ये काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे. आता आजच्या काळात म्हटलं तर कालचीच गोष्ट आणि कालचीच बातमी आहे की त्या डेंटिस्ट मुलीने आत्महत्या केली. तर मला सांगा की आज ही कालबाह्य गोष्ट आहे का? वैष्णवी हगवणेचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की आमचा एक ग्रुप आहे, जवळजवळ 2 लाख बायका त्या ग्रुपवर आहेत. त्यामध्ये त्या बायकांचे प्रश्न वाचून मला खरोखरच असं वाटलं की काळ बदलला आहे का? स्त्रीला स्वतःची जाणीव झाली आहे का की सहन करत राहणं हीच आपली नियती आहे असं आजही स्त्रियांना वाटतं का? तर अशा या स्त्रियांना, कारण एक मुलगी आहे ती MBBS गोल्ड मेडलिस्ट आहे तरी सासू सासऱ्यांचं वागणं, नवऱ्याचं विचित्र वागणं हे सगळं ती सहन करते. तर या सगळ्या स्त्रियांमध्ये आत्मभान जागं करणं, त्यांना शिकवणं की रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर, हे शिकवण्यासाठी, हे सांगण्यासाठी म्हणून ही कथा मी लिहिलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला काही ना काही यातनं घेता येईल, शिकता येईल. नक्कीच, धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे माझा अनुप्रिया म्हणजेच दीप्ती यांच्यासाठी. रोजच्या भूमिकेतली दीप्ती आणि मालिकेच्या भूमिकेत अनु, तर या दोन्ही भूमिकेशी तुम्ही कसं रिलेट करता? वेगळी नाहीच आहे मी, तशीच आहे, म्हणजे घरी पण अशीच आहे मी. आणि अनुप्रिया आणि दीप्ती या सारख्या आहेत म्हणून जेव्हा मला ही कथा ऐकवली गेली मला खूपच आवडली. फक्त फरक हा आहे की माझी फॅमिली, माझं कुटुंब हे मला खूप सपोर्ट करतं. माझं आणि माझ्या सासूबाईंचं म्हणजे टचवूड पण खूपच छान नातं आहे आणि तेच माझ्या नवऱ्याबरोबरही होती की तो खूप सपोर्टिव्ह आहे, मुलगी पण सपोर्टिव्ह आहे. इकडे फक्त तो फरक आहे. पण काय ना, मालिका म्हटलं प्रेक्षकांपर्यंत ते आपल्याला पोचवायचं असतं, ती तो डेली सोप आहे, तर काहीतरी त्यात एक वेगळेपणा किंवा सेमच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं असतं, थोडं ड्रामॅटिक जास्त असतं. तर हाच फक्त फरक आहे. सीन करताना मला खरंच तुम्हाला सांगायचं की मला असं वाटतं की ही मीच आहे आणि जे काही चेहऱ्यावर हावभाव येतात किंवा जे एक्सप्रेशन येतात ते तसेच येतात, दीप्ती म्हणूनच येतात, कारण मी रिलेट करते. आणि माझी मालिका म्हणून मी म्हणत नाहीये, पण प्रत्येक स्त्री, प्रत्येक लग्न झालेली स्त्री रिलेट करेल किंवा एखादी मुलगी रिलेट करेल की अरे माझ्या आईच्या बाबतीत पण कुठेतरी असंच होत असेल. फक्त त्याचे काय म्हणतात, त्याच्यावरचं ते दडपण जास्त असू शकतं किंवा कमी असू शकतं, पण सेमच आहोत आम्ही तसं वगैरे. नक्कीच. आणि मालिका सुद्धा आपली थोडी वेगळीच असणार आहे, त्यामुळे आवर्जून पाहायला सगळेच आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे अविनाश म्हणजे हरिश्चंद्र यांचा. ह्या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत, पण ही भूमिका साकारण्यामागचं नेमकं कारण काय? पहिली गोष्ट
ही भूमिका मी स्वतःची अजिबात रिलेट करत नाही. त्याचं कारण आहे की स्लाइटली निगेटिव्ह आणि ग्रे शेड असलेली ही भूमिका आहे. नट म्हणून मला कायमच स्वतःला त्रासात आणि प्रॉब्लेममध्ये टाकायला आवडत नाही. जसं आजही मी स्वतःला एका प्रॉब्लेममध्ये टाकलंय आणि आय एम ट्राईंग की हे पात्र अजून किती चांगल्या पद्धतीनं वठवता येईल. आता माणूस म्हणून सांगायचं झालं तर जसं ताई आता म्हणाल्या की समाजामध्ये खरंच असे पुरुष आजही आहेत ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडतं. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर एक थोबाडीत मारलं तर काय बिघडतं हा माइंडसेट आजही आपल्या समाजामध्ये आहे. सो कुठेतरी हे चुकीचं आहे पण हे समाजाला आरसा दाखवणारं पात्र आहे. त्यामुळे हे साकारताना त्याची खूप थिनलाईन मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय रवी सरांच्या सोबतीनं. आणि दुसरी त्या पात्राची बाजू अशी आहे की परिस्थितीमुळे प्रचंड चचलेली माणसं असतात. त्यांच्या शोल्डरवर त्यांचं जे काही ओझं असतं यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला त्यांचं वागणं खटकतं पण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांच्या मनात जाऊन जर तुम्ही विचार केला तर ते जस्टिफाय झालेलं असतं. अर्थात तिच्याबरोबरचं वागणं जस्टिफिकेशन नाहीये पण तरी अविनाश म्हणून मी माझ्या पात्राची बाजू घेणार. तर त्याचं जे चचलेपण आहे त्याच्या आयुष्यात त्याच्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या तो वाहतो ही एक ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं तारेवरची कसरत आहे माझ्यासाठी. पण असे उत्तम सहकलाकार उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक उत्तम प्रोडक्शन हाऊस आणि सुपरहिट चॅनल यांच्या मदतीनं मी हे आव्हान पेलतो. वा. आणि खरं तर मला टीमवर्क फार महत्वाचं असतं. एकाची भूमिका फक्त महत्वाची नाही तर प्रत्येकाच्या भूमिकेतून ते सगळे पात्र एकत्र येऊन एक छान मालिका आपल्या समोर येते. आणि प्रोमोमध्ये पात्रांना सुद्धा जाणवलं की तुमचा अभिनय त्यांचा अभिनय म्हणजे कुठे असं वाटत नाही की दुसरी कथा ही आपल्याच घराची किंवा आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या कथेमधील ही कथा आहे. खूप छान, धन्यवाद. पुढे येणार आहे पुन्हा एकदा मी रोहिणी ताईंकडे. या मालिकेचा टायटल ट्रॅक लिहिण्यामागे काय विचार होता? अनेक मालिकांची शीर्षके मी लिहिलेली आहेत. तर असं असतं की तुमच्या कथेचं जे सार आहे ते त्या 8 ओळींमध्ये तुम्हाला लिहायचं असतं. त्याप्रमाणे म्हणजे प्रेक्षकांना सहज समजेल अशा भाषेमध्ये एक स्त्री जी संसार तिचा टिकवायचा आहे तुम्ही स्वतःहून निर्णय घेतलाय की संसार टिकवायचा नाती टिकवायची आहे आणि त्याचबरोबर तिचं एक स्वप्न आहे स्वतःची सुद्धा एक ओळख असावी असं तिला वाटत असतं. ती ओळख ती शोधते आहे आणि प्रत्येकच स्त्री शोधत असते. तर ते एक स्वप्न या शीर्षगीतातून दाखवायचा प्रयत्न आहे. आणि खरं शीर्षक खूप छान झालेलं आहे. निलेश मोरे यांनी संगीत दिले, गेला शेंडे यांनी गायलं. पुढचा प्रश्न माझा असा आहे रवी सरांना, या मालिकेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आणि ही मालिका रिअलिस्टिक ते रिलेटेबल होईल यासाठी तुम्ही काय विचार केला? सगळ्यात पहिले मला सांगावंसं वाटतं की कुठलीही मालिका कोणाच्या एकामुळे घडत नाही. हेच टीमवर्क, हे आमचं सगळ्यांचं टीमवर्क आहे. आमची क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता गलांडे येता आहे मागे. श्वेता जरा पुढे येशील का? श्वेताजी, ही आमची मेन क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता गलांडे आणि पहिल्यांदा कॅरेक्टर तिने बघितले आणि रोहिणीताईंनी बघितले मग आम्ही बघितले. या मालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन जसं रोहिणीताई म्हणाल्या की समाजात आजही घडतंय, अन्यथा एवढ्या आत्महत्या झाल्या नसत्या किंवा असे पुरुष किंवा अशा मुली अशा आई अशा सासवा अशा दिसल्या नसत्या. ती सगळी माणसं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मी नेहमी असं म्हणतो की कुठली मालिका करताना मी प्रयत्न करतोय. ती लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे आत्ता आपल्याला ठरवता येत नाहीये. पण अनुप्रिया नक्की आहे, अविनाश नक्की आहे समाजात, पिहू नक्की आहे. फक्त ते कसं आपण बघतो त्याच्यावर आहे. म्हणजे कुठलाही माणूस वाईट नसतो, त्याच्या भोवती सभोवताली असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून तो जो घडतो त्यामुळे त्या माणसाला एक एक वेगळ्या शेड्स निर्माण होतात ज्या आज अविनाशकडे आहेत, अनुप्रियाकडे आहेत. त्या दोघांचं खरं तर लव्ह मॅरेज आहे असं आमच्या मालिकेत आहे. आणि तरी सुद्धा ती ते का सहन करते ह्याची प्रश्नांची उत्तरही मालिका बघताना तुम्हाला कळतील. आणि मला वाटतं अनेक बायकांना अनेक पुरुषांना अनेक सासवांना ते रिलेट होईल की काय असं होतं. सो
ह्या टीमवर्क पण आम्ही हा करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच मी म्हणू. धन्यवाद सर. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे पिहूसाठी, म्हणजे आपली आभा. तुझे तुला नेहमी म्हणते की माणसं तोडायची नसतात तर जोडायची असतात, आणि तुला त्यासाठी तडजोडही करावी लागेल, तर तुला हे पटतं का आणि किती पटतं? खरं तर मी जेनझी आहे, मी आजची मुलगी आहे आणि तशीच पिहू ही आजची मुलगी आहे. तर आजची मुलगी म्हणल्यावरती लगेच आईने सांगितलेलं की ॲडजस्टमेंट्स करणं किंवा हे पटत नाही मला, आणि अर्थात पिहूला पण नाही पटत. पण आमच्याकडे 3 जनरेशन्स आहेत, मी, माझी आजी आणि माझी आई. तर ह्या तिन्ही जनरेशन्सला एकत्र ठेवणारा धागा म्हणजे माझी आई आहे. ती मला संस्कार शिकवते की का गरज आहे ॲडजस्टमेंट्स करणं, किंवा आपण एक कुटुंब आहोत म्हणल्यानंतर प्रत्येकाला समजून घेणं का महत्त्वाचं आहे हे ती मला सांगते. सो अर्थात मला सुरुवातीला ते निगेटिव्हच वाटतं की का मी हे सहन करू, का तू हे सहन करतेस. पण आई त्याचा एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मला देते आणि त्याच्यातून मी शिकते की हो, समजून उमजून सुद्धा आपण जगू शकतो, कुटुंबातच नाही पण एक सोसायटीमध्ये सुद्धा. वा, छान. आणि मालिकेमधून हे पाहताना आम्हाला खूप आवडेल, कारण की जेनझी तू आता म्हणालीस त्या पद्धतीने बरेच जेनझी जे तुझ्या वयातले आहेत त्यांना सुद्धा काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल मालिकेतून, ते पण तुझ्या भूमिकेतून. धन्यवाद. पुढचा प्रश्न माझा आहे दुर्गाबाई म्हणजे संजीवनी मॅडम. तुमच्या भूमिकेसाठी काय वेगळी मेहनत घेतली? हॅलो. खरं तर ही भूमिका जरा वेगळी आहे. मी आतापर्यंत खूप भूमिका केल्यात, वेगवेगळ्या छटा असणाऱ्या वगैरे, पण ह्या मालिकेतली भूमिका करताना एक मला वेगळी कोणतरी दुर्गाबाई दिसते. म्हणजे खरंच म्हणजे अशा समाजात सासवा आहेत काही काही ठिकाणी, आणि ती वाईट नाही आहे, पण ती परिस्थितीमुळे म्हणजे थोडं तिला श्रीमंत सुना वगैरे हव्या असतात, आणि ती म्हणजे टीव्हीचे शो बघून बघून ती अशी झालेली, क्राईमचे शो बघून बघून तिच्या डोक्यात ते परिणाम झाले की सुना काहीतरी मला विष घालून मारतील किंवा काय करतील, म्हणून तिला आपल्या हातातच ठेवली पाहिजे. आणि मुलांवर ते प्रचंड प्रेम असल्यामुळे तिला असं वाटतं की आपला मुलगा आपल्यापासून दूर जाईल. तर आजकाल तुम्ही बघताच आहात की लग्न झाले की मुलं दूरच होतात, सगळे सासू आणि सासरा तिथेच घरी सोडून वेगळे राहायला जातात. म्हणून तिचं असं सारखी भीती मनात असते की मुलांनी माझ्यापासून दूर जाऊ नये, म्हणजे सुनेच्या आहारी जाऊ नये, तो माझ्याच बरोबर राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. ही जी भूमिका आहे ना ती मी थोडासा अभ्यास करते, म्हणजे समाजात मी पेपर वगैरे वाचून वगैरे खूप असा अभ्यास करून मी भूमिका स्वीकारली आहे. आणि रोहिणीताईंनी त्याच्यात खूप वेगवेगळ्या छटा दिलेल्या आहेत, त्या मी करण्याचा खूप प्रयत्न करते. आणि सर तर आहेत, आमचं काही चुकलं वगैरे ते पटकन नाही असं करा असं करा, आणि खूप वेगळी भूमिका आहे ती. मला खूप मनापासून आवडली आहे. प्रेक्षकांना पण ही माझी भूमिका नक्कीच आवड. आतापर्यंत मी ज्या ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या प्रेक्षकांना आवडलेल्या आहे. ही भूमिका नक्कीच आवडेल. आणि साथीला असले मोठे मोठे कलाकार असल्यामुळे तर प्रश्नच नाही आमचा. आमचे खूप छान होतात सीन, तुम्ही बघालच, तुम्हाला आवडेलच नक्की. सगळे पदार्थ एकत्र येणं गरजेचं आहे, त्यामध्ये मीठ फार महत्वाचा घटक असतो, आणि त्या मिठाशिवाय चवच नसते. तसं या मालिकेमध्ये तुमच्या भूमिकेतून आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल. हो नक्की. धन्यवाद. हे तिखट आहे, हे मीठ नव्हे. मुळात तिखट नाही ना, मुळात नाही, मुळात तिखट नाही, मुळात तिखट गोडच आहे. नंतरचा प्रश्न माझा आहे अनुप्रिया म्हणजे दीप्ती. आपल्याला तुम्हाला पण मुलगी आहे, पण या मालिकेत तुमचं आणि तुमच्या लेकीचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे तिचं, माझ्या मुलीचं आणि माझं आणि हिचं आणि दोन्ही कम्पेअर केलं तर बॉन्डिंग कसं आहे? सारखंच आहे मला वाटतं, है ना. माझी मुलगी, फक्त माझी मुलगी जी आहे ती खूप कमी बोलते, ती पण कमी बोलते, पण मालिकेत खूप बोलते ती. आणि आम्ही आई आणि मुलगी नाहीच आहोत. आई आहे मी तिची, पण मैत्रीण आहे, आणि प्रत्यक्षात पण मी माझ्या मुलीची मैत्रीणच आहे, कारण आजकाल ते गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला ज्या शिस्तीत वाढवलं ती शिस्त पण आता लावणं गरजेची आहे, पण आजकालच्या बदलत्या काळामुळे त्यांच्याशी खूप फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे, इन राहणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि माझ्या मुलीबरोबर मी हा प्रयत्न करते की नेहमी जर मी चुकले तर मला असं वाटतं की आपले आई वडील आपल्याला सॉरी नाही म्हणायचे, मी पटकन सॉरी म्हणते. आणि पिहू आणि माझ्या बाबतीत पण असंच होतं की मी तिला समजावते, पण तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते पण.
आणि तिला सॉरी पण म्हणते, ती पण मला सॉरी म्हणते. सो ते रिलेशन एकदम छान होऊन जातं, एकदम आपलंसं होऊन जातं. जरी ती भीती राहत नाही की ही माझी आई आहे, किंवा प्रत्यक्षात पण माझ्या मुलीला माझी भीती नाही. आणि मला वाटतं पिहू आणि आभा या दोघांनाही माझी भीती नाही. अजिबात. हो, म्हणजे आम्ही शिकतो एकमेकींकडनं. आणि सीन करताना पण आम्ही ऑफकोर्स थोडंसं काय म्हणतात एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे मी जर तिला सांगते तर ती ऐकते, पण त्याचबरोबर तीही मला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. किंवा आता ज्या पद्धतीने तिने इतकं छान उत्तर दिलं आणि आय फेल्ट सो प्राऊड अबाउट इट. खूप छान, घाबरली होती आधी, पण तसंच आमचं नातं आहे, छान गोड. आणि मालिका म्हणजे सीन्स करताना पण आमच्या दोघींच्या बाबतीत आम्ही खूप बिनधास्त असतो. कारण हे मला सांगायचंय, सर ना रवी सर ना खूप असं सूट देतात आम्हाला. मी त्यांना आतापर्यंत कधी एवढं बोलले नाही त्यांच्याशी. म्हणजे ते बघतात की बाबा करते का दीप्ती, हा ती करते ना, हा ओके मग आता देतोय मी सूट. हा जसं ताई म्हणाले की थोडंसं असं वाटलं किंवा सांगून देतात की दीप्ती तू जरा हे कर, किंवा पिहू तू आईला असं धर किंवा हे कर ते. पण एकदा आम्ही सुटलो, म्हणजे मला आणि हरीशला तर ते फुल असं फ्री हँड देतात, चला चला चालू. आणि आम्ही चालूच होतो, थोडंसं आम्हाला खेचावं लागतं. थँक्यू सर त्यासाठी. खरंच म्हणजे एक ऍक्टर म्हणून ना खूप बरं वाटतं ते परफॉर्म करताना, की त्या व्यक्तीला, त्या डिरेक्टरला कळतंय की आम्हाला काय म्हणायचंय. तसंच पिऊच्या आणि माझ्या बाबतीत पण तेच होतं. आमची सीन उत्तम होतात. सीन उत्तम झाले की नातं तर सगळं उत्तम राहतं माझ्यासाठी तरी. थँक्यू. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे अविनाश विचारतात हरीश दादा, या मालिकेचं वेगळं पण काय आहे तुमच्या दृष्टीने? मला असं वाटतं की अनेक मालिका ज्या आपण पाहतो त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हणालो की समाजाचा आरसा म्हणून घडलेल्या घटना आपल्याला मालिकेत बघायला मिळतात. अनेक स्त्रिया कनेक्ट होतात की हो हो हे माझ्या आयुष्यात घडतंय. पण एक स्टेप पुढे जाऊन आमच्या ज्या लेखिका आहेत त्यांनी त्याचं सोल्युशन देण्याचाही प्रयत्न केला. सो हे पात्र कुठेतरी त्या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र वाटतं, ज्या बायकांच्या मनात हा प्रश्न आहे की तू हे का सहन करतेस. आणि जेव्हा ही उत्तरं देते त्या प्रश्नांची, तेव्हा कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही आशा त्या सगळ्या स्त्रियांच्या मनात निर्माण होईल असं आम्हाला वाटतं मेकर्स म्हणून. कारण प्रत्येक वेळी काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट घडलं की ज्या बातम्या आता आपण ऐकतो ते टोकाचं पाऊल उचललं जातं. पण मला असं वाटतं की डेफिनेटली 10 पैकी 9 मुलींना तरी हे वाटेल की जर ही सोल्युशन देते ना, आणि ही माझी मैत्रीण आहे, माझी सखी आहे, आणि हिच्या सोल्युशनवर माझा विश्वास आहे ना, तर मी टोकाचं पाऊल नाही उचलता कामा. आणि हे जर एका जरी मुलीला वाटलं तर तो आमचा विजय. बरोबर. आणि या पुढचा प्रश्न रोहिताईंना आहे. सुंदर लेखणीमध्ये साकारलेली ही मालिका सगळेच पाहणार आहेत, परंतु या मालिकेमध्ये किंवा ही मालिका लिहिताना त्यात तुमचं आवडीचं पात्र कोणतं? हॅलो, सगळेच पात्र अर्थातच आवडती असतात. आणि माझ्या सगळ्या मालिका मला दामिनीपासून अवंतिकापासून सगळ्याच आवडत आहेत. तशीच अनुप्रिया पण माझ्या जवळचं पात्र आहे. पण आता विचारलं तर सांगू नकोस, पण माझे आवडतं पात्र अविनाश पाटकर आहे. कारण त्याला वेगवेगळ्या छटा आहेत. ते एकच सुनी पात्र नाही आहे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे तो वेगवेगळ्या वागतो. आणि तो तो विक्षिप्त वागतो. ते विक्षिप्त वागताना दाखवताना मला खूप विचार करावा लागतो. हे मला एक आव्हान वाटतं. आणि मी त्याला पूर्ण ब्लॅक नाही केलाय, कारण तो खोटा वाटेल, पूर्ण खलनायक वाटेल. तो का वागतो, कुठलीही व्यक्ती, मग ती माझी नायिका असो, सासू असो, कुठलीही व्यक्ती असो, भाऊ असतो, काय असतो, तर हे सगळे वागताना का वागतात त्याच्या मागे कारण आहे. उगाचच नाही केलं. तेव्हा हे सगळं करताना हे कॅरेक्टर रंगवताना मला विशेष आव्हान वाटतं. वा. आणि ते दिसतं सुद्धा वेगवेगळ्या छटांच्या माध्यमातून. सुंदर. बरं, अनुप्रिया, म्हणजे तुम्ही आपल्या मीडियासाठी काहीतरी एक सरप्राईज प्लॅन केलं असं ऐकलं मी, पण ते काय आहे ते आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल. हो, एक ऍक्टिव्हिटी आहे. तर जी आपल्याला करायची आहे ते आहे का, सो काय ना, आता सोशल मीडियामुळे मी फार लांब असते सोशल मीडियापासून, पण ते काळाची गरज आहे आणि आमच्या काय म्हणतात इंडस्ट्रीची गरज आहे. ॲज ॲक्टर म्हणून ते गरजेचं आहे. आपण ना आपल्या आईचं, म्हणजे आपल्या आयुष्यात असलेली कुठलीही स्त्री, मग ती आई असो, ती बहीण असो, ती बायको असो, ती कलिग असो, मैत्रीण असो, सगळ्यांना कोणाचा बर्थडे असला की आपण आजकाल फोन नाही करत,
किंवा फोन केला, आय थिंक खूप कमी लोक फोन करतात, मेसेज करतात. बरं एकदमच जवळचं असेल तर फोन करतात, प्रत्यक्षात विश करतात, पण सोशल मीडियावर टाकायलाच हवं एक फोटो तरी. किंवा म्हणजे मी ॲज दीप्ती मी काय करेन की मी कॉल करेन, भेटेन, पण ते शक्य नव्हतं. पण सोशल मीडियावर टाकणं गरजेचं असतं. तर मला ते खूप असं इंटरेस्टिंग वाटलं की तुम्ही सगळे एवढा वेळ काढून इकडे आला आहात. तर हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आयुष्यातली एकदम जवळची स्त्री कोणी असू शकते, ती तुमची गर्लफ्रेंड असू शकते, तुमची कलीग असू शकते, तुमची मैत्रीण, आई, बायको, काकी, मामी, जी तुमच्या जवळची आहे, किंवा आत्ता या क्षणी तुम्हाला तिला काहीतरी सांगायचं, मग कदाचित मीही असू शकेन, तुम्हाला काहीतरी लिहायचं, काहीतरी मेसेज तुम्हाला जो वाटतो तो, आणि तो तुम्ही त्यांना द्यायचा आहे, बरं का. आणि त्यानंतर ना देताना एक फोटो काढायचा आणि मला, माझ्या सगळ्या कोस्टार्सना, माझ्या चॅनलला, सन मराठीला, माझ्या टीमला, आणि मी संसारा माझं रेखीते ह्याच्या इन्स्टा हँडलला तुम्हाला टॅग करायचं. प्लीज माझ्यासाठी हे कराल का तुम्ही, प्लीज प्लीज. म्हणजे तुम्हाला जे काही लिहायचं असेल ते तुम्ही लिहा. मग ते एका वाक्यात असेल, 2 वाक्यात असेल, हवं असेल तर मी एक्स्ट्रा सप्लिमेंट्स देईन, पण प्लीज प्लीज लिहा. आणि हो, तुमच्यापैकी ना दोघांना मी इकडे बोलवणार आहे, जर तुमची परवानगी असेल तर, आणि ते वाचणार होता मी, म्हणजे सर वाचतील तर मजा येईल. जरा करूया ना ही गंमत प्लीज माझ्यासाठी. हां, आणि पेन पण देऊ आम्ही तुम्हाला, ओके, मी द्यायला येईल. सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीबद्दल नक्कीच थोडं का वेळेला आपण पुढे लिहायचं आहे. हा टास्क आपण सगळ्यांनीच मिळून करूया. आमची प्रोडक्शन टीम सुद्धा यामध्ये सहभागी आहे, ते सुद्धा लिहिणार आहे. आठवून चांगलंच लिहिलं. सगळ्यांना मिळालं का? कारण प्रश्नपत्रिका मग अशी सांगितली, फक्त तो उत्तरपत्रिका तुमच्या हातात आहे. दुसरा मेंबरशिप कसं करू? मी देते वाटतं. ओके. सप्लिमेंट हवी आहे सप्लिमेंट त्याला. आहे सर. बरंच लिहिताय. येऊन द्या बाहेर. मला डेली कॉपी घ्यायची सवय आहे. मी ते लक्ष देत होतो, रोहिणीकडनं सगळ्यात पहिले लिहून झालं. हो.
झालं का सगळ्यांचं? चालेल. मग आता अजून विकास आहे तर ठीक आहे, हरकत नाही. आता याबद्दलचे लोक तुमच्यापैकी कोणाला एखादा माझं नाव विनय पवन, सगळं प्रिमियर होतं. आईसाठी काहीतरी लिहिलं आज मला चान्स मिळाला आहे. प्रिय आई, तू खूप काही करतेस, कधी कधी चिडतेस, पण त्यामध्ये सुद्धा तुझं प्रेमच असतं. माझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या आवडीचं जेवण तू करतेस आणि तुझ्या वाढदिवसा दिवशी सुद्धा आमच्याच आवडीचं जेवण करतेस. तू खूप काही करतेस आणि तू स्वतः आजारी असताना सुद्धा काळजी आमची करतेस. आई, तू खूप काही करतेस. वा, खरंच सुंदर. वा, खरंच खूप छान. किती स्पिरिट आहे कमा. त्यानंतर तुम्हीच या. खरं तर मी पत्र दोघांना लिहिले, माझ्या आईला आणि माझ्या नवऱ्यासाठी. सोयता आई, तू जे शिकवलेस, तू जे संसार केलेस आज, त्याच्यामुळे माझी ओळख आहे माझ्या क्षेत्रामध्ये. खरं तर माझा स्वभाव हा इतका शांत नाहीये, पण संसार सुरू झाल्यापासून माझा स्वभाव खूप शांत झाला आहे. ऍडजस्टमेंट असू दे किंवा समजूतदारपणा, हा तुझ्या स्वभावातून थोडा का गुण माझ्या संसार चालू झाल्यापासून आलेला आहे. सो तुझ्या संसाराचे पडसाद कुठेतरी संसार चालू आले आणि खूप छान वाटतं आई. आज कधीच असं लिहिता आलं नाही, बोलता आलं नाही, पण थँक्यू सो मच. मी तुला सपोर्ट केलास प्रत्येक वेळी, क्षणोक्षणी मला शांत केलंस, त्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. आणि पुढचं जे माझ्या नवऱ्यासाठी मनीष काय बोलू, खरं तर तुझ्या सपोर्टमुळे आज माझ्या कामाला पूर्ण मी यशस्वी झाली आहे. खरं तर काम चालू असतं, पण जेव्हा आई होण्याचा निर्णय घेतला आणि असं म्हटलं की आता आई झाल्यानंतर काम माझं थांबेल का, पण तू नेहमी म्हणालास की तुझं काम आहे, तुझं ते स्वप्न तू पूर्ण कर. जेव्हा बाळ 6 महिन्याचं झालं, माझ्या नवऱ्याने खूप सपोर्ट केला आणि म्हणाला की नाही, आता तुला पुन्हा काम करायचं आहे. आणि आज त्याच्या सपोर्टमुळे मी पुन्हा काम करते. म्हणून मी अभिमानाने सांगते की मी माझा संसार खूप सुखाने रेखीत. खरंच सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. अभिमान आणि आनंद आहे की आम्ही आज मीडियाला आनंदाने मीडिया समोर आणतोय. अगदी. आणि खरंच म्हणजे सन मराठीचे खूप आभार. हा जो काही ऍक्टिव्हिटी त्यांनी माझ्याकडनं करून घेतली ना, ते खूप टचिंग आहे. कारण आता दोघांनी आईबद्दल बोलले आणि नवऱ्याबद्दल बोलली ती, पण तरी म्हणजे एक बाईचा सपोर्ट असणं घरी गरजेचं असतं, त्याचप्रमाणे नवऱ्याचाही सपोर्ट असणं खूप खूप गरजेचं असतं. हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी नाही, तुला माहिती आहे. आणि इतक्या छान प्रकारे तू बोललीस असं मला वाटलं की मीच माझ्या नवऱ्यालाही सांगते. सो थँक्यू सो मच. आणि प्लीज तुम्ही या. पण ही बोलायची संधी कधी आली नाही आणि ते एक्नॉलेज करणं इम्पॉर्टंट आहे. सो प्रिया जी, आपण एकाच घरात राहतो, पण कदाचित त्यामुळेच हे बोलायचं राहून जातं. मला ऑफिसला जायला उशीर होत असेल तर नाश्त्याचं ताट माझ्या मागे मागे घेऊन फिरणारी तू, लाडाने मला खाऊ घालणारी तू, अशा तुला थँक्यू. कधी बोलायचं थांबून गेलं. आणि आज मी जी काही आहे त्याचा अभिमान सर्वात जास्त तुला वाटतो, पण सगळ्यात मोठा वाटा तुझा आहे. कारण लहानपणी माझा हात धरून आई तूच मला शिकवलीस. शूटवरून लवकर घरी यावंसं वाटतं हे फक्त तुझ्यासाठी, कारण कोणी जागा नसेल पण तू 100% जागी असणार हे मला माहीत असतं. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिलं म्हणजे सन मराठीचे आभार, त्यांनी छान संधी आम्हाला दिली. सो प्रिया आई, सगळ्यात पहिलं म्हणजे तुला थँक्यू म्हणण्याआधी मी सॉरी म्हणते, कारण तू माझं प्रत्येक विक्षिप्त वागणं सहन करतेस. ऑफिसहून घरी आल्यानंतरची चिडचिड, काही गोष्टींमध्ये तुला कन्सिडर केलं जातं, त्यासाठी तू दुखावली जातेस, त्यासाठी सॉरी. आणि थँक्यू अशासाठी कारण माझ्या स्ट्रगलमध्ये तू पण माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहेस. आई, तू आहेस म्हणून मी आहे. थँक्यू. आणि मला वाटतं की मालिकेतून अशा बऱ्याच गोष्टी आपण पोहोचवणार आहोत, जेणेकरून आता आपण जे पाहतोय, जी ऍक्टिव्हिटी आपण करतोय, त्यातून न कळतपणे आपण आपल्या घरच्यांशी बोलायला वेळ मिळत नाही किंवा काही गोष्टी बोलताच येत नाही, त्या अशा बोलतोय. म्हणजे थँक्यू सर मराठी. माझ्या आईबद्दल आणि माझ्या सासूबद्दल मला इथे व्यक्त होण्यासाठी ॲक्च्युली मला असं कल्पना आली की बोलताना तर मला भरून येते. माझ्या आयुष्यातील 2 माझ्या महत्त्वाच्या व्यक्ती, माझी आई आणि माझी सासू.
एक माझी आई जिने लहानपणापासून माझ्या स्वप्नाला बळ दिलं. वडील रिक्षा चालवत असतानाही त्यांच्यासोबत संसाराचा गाडा ओढत तिने माझी सगळी स्वप्न पूर्ण केली. आणि लग्न झाल्यानंतर माझी सासू जी मला आईसारखं वाढवतीये, सकाळी डब्बा करण्यापासून त्या सगळ्या गोष्टी माझं सासू करते. टच होऊन मला खूप छान वाटतंय खरं तर की ती मला व्यक्त व्हायला मिळतं. त्यासाठी थँक्यू सो मच सन मराठी. आणि आईबद्दल लिहिण्यासाठी पुरवणी नाहीये, खरं तर वय सुद्धा कमी पडेल इतकं आहे. थँक्यू सो मच सन मराठी. मला वाटतं हे डोळ्यातील अश्रू खूप काही सांगून जात आहेत आणि ही खरी पोच पावती आपली मालिकेची आहे. वेगळा प्रकार आपण आज पाहिला, अनुभवला, असं प्रत्येक ठिकाणी होत नसावं माझ्या माहितीप्रमाणे, पण सगळे एन्जॉय करतायत. एकच वाक्य फक्त सांगतो, आयुष्यभर डोक्यात फिट करून ठेवा. तुमच्या आयुष्यातला एन्जॉयचा ग्राफ हवा, कारण की आम्ही तुमच्यासाठी एन्जॉय करण्यासाठीच आम्ही इथे बसलो आहोत. आम्ही मालिका पोहोचवतोय. तुमच्या आयुष्यातला एन्जॉयचा ग्राफ वाढवा, म्हणजे तुम्हाला भविष्यात कधी एन्जॉयग्राफी करावी लागणार नाही. असे हसत राहा, खेळत राहा आणि आपल्या मालिकेवर आवर्जून प्रेम करत राहा. आणि अजून एक सांगायचंय की प्लीज प्लीज पोस्ट करा. हो, कसंही पोस्ट करा. तुम्ही कुठल्याही याच्यात कुठल्याही म्हणजे आईला सांगू नका जाऊन कपडे बदलून दे नाही, किंवा बायकोला सांगू नका किंवा सासूला सांगू नका कपडे बदलून जे काय असेल प्लीज पोस्ट करा, कारण खूपच टचिंग आहे सगळं आणि आम्हाला हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं. अगदीच. थँक्यू. जे तुम्ही अनुभवलं ते सगळ्यांना अनुभव येऊ द्या. धन्यवाद. नाही, आमचं कुटुंब खूप मोठं आहे. माझं कुटुंब हॅलो. माझ्या कुटुंबातले इतर सदस्यांना मी आता स्टेजवर बोलवे. सगळ्यात आधी म्हणजे माझे मोठे दीर राजन पाटकर. जरा टाळ्या. राजन पाटकर म्हणजे संदीप गायकवाड. तर सगळ्यांची इंट्रोडक्शन होईलच, पण मी आधी सगळ्यांना बोलवते, मग तुला जे बोलायचं ते. त्यानंतर माझी मोठी जाऊ सीमा पाटकर म्हणजेच पूजा मयेकर. आणि मग माझी नणंद म्हणजे रेवती पाटकर, प्रणिता. आणि माझा गोड मुलगा प्रथम म्हणजेच वेद, प्रथम पाटकर. राजन, तुला काही बोलायचंय का तुझ्या पात्राबद्दल किंवा? मी संदीप गायकवाड. मुलामध्ये मी रविदादा, रोहिणीताई आणि ओव्हरऑल यातल्या बऱ्याच लोकांबरोबर कामं केलेली आहेत आणि ही खूप उत्कृष्ट टीम आहे. यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळाली, हे माझं मी भाग्य समजतो. ह्या कॅरेक्टरविषयी सांगायचं झालं तर हा घरातला मोठा मुलगा आहे. करिअरमध्ये खूप काही यशस्वी जरी नसला तरी सत्याची साथ देणारा हा मुलगा आहे. चुकत असेल कुणाचं तर तो कोणीही असेल, भाऊ असेल की जो आमच्या घरातला प्रॅक्टिकली टेक्निकली करता माणूस आहे, त्याचं चुकत असेल तरी मोठ्या भावाच्या नात्याने हा त्याला त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. वेळप्रसंगी अनुप्रियाच्या बाजूने उभा राहतो. सो असं ह्या कॅरेक्टरला से आहे आणि मला हे कॅरेक्टर प्रचंड आवडलेलं आहे आणि खूप एक्सप्लोअर करतोय रविदादाच्या गायडन्स खाली. उत्कृष्ट चॅनल आहे, उत्कृष्ट आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, खूप मजा येते. सगळे कलाकार पण खूप चांगले आहेत. सो आय एम एन्जॉयिंग इट. नमस्कार, मी पूजा महेंद्र. तर सगळ्यात प्रथम तर तुम्ही सगळीकडे आलात आणि आता जी आपल्या इथे ॲक्टिव्हिटीज आहेत तिला इतका छान प्रतिसाद दिला, त्याच्यावरूनच कळलं येतं की आमची सिरियल ही तितकी छान सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि आता माझ्या पात्राबद्दल सांगायचं तर मी एक निगेटिव्ह शेड कॅरेक्टर करते, सीमा नावाचं. सीमाबद्दल सांगायचं तर ती थोडी कपटी आहे, घरात राजकारण करणारी आहे. तिला तिचं महत्त्व टिकवून ठेवायचं आहे. मग त्यासाठी ती जे काही होईल तिच्या परीने किंवा तिला अनुमुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात. किंवा अनु जेव्हापासून तिच्या आयुष्यात किंवा या घरात आली आहे तेव्हापासून तिला असं वाटतं की आता माझं महत्त्व कमी होऊ शकतं. आणि मगाशी जसं रोहिणीताई म्हणाला की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक सिच्युएशन असते की त्याच्यामुळे ते असं वागतात. तसं सीमाच्याही आयुष्यात काही गोष्टी आहेत, जसं की तिला मुलबाळ नाही आहे. सो त्या थोड्याफार इन्सिक्युरिटीज आहेत म्हणून ती अशी वागते. सो हे सीमाला भेटायचं असेल तर आमची सिरियल बघा आणि असा छान प्रतिसाद द्या.
थँक्यू. प्रणिता आचरेकरला मी सांगेन 2 शब्द. नमस्कार, मी प्रणिता आचरेकर. सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. आणि मला म्हणजे मी रेवती कॅरेक्टर हे करते आणि ती खूप स्वार्थी आहे. तिला काही घेणं देणंच नाहीये घरात काय होतंय काय नाही. तिला फक्त पैसा कमवायचा आहे, तिला श्रीमंत नवरा हवाय, ती फक्त त्या शोधात आहे. तो तुम्हालाही जमलं तर तुम्ही पण प्लीज माझ्यासाठी श्रीमंत नवरा शोधा, बाकी काहीच नाही. थँक्यू सो मच. हाय, माझं नाव रोहित आंबरे आणि मी प्रथमचा कॅरेक्टर प्ले करतोय. तर प्रथम हा आजी आणि बाबांकडनं खूप लाडवलेला मुलगा आहे आणि आईचा तेवढा रिस्पेक्ट तो करत नाही. म्हणजे आईबद्दल वाईट विचार नाही आहेत, पण आईबद्दल रिस्पेक्ट नाही. ती काम करते तर करते आणि आजीने खूप लाडवून ठेवलंय. आजीचा खूप लाडका आहे मी, असं कॅरेक्टर आहे. हो, मी आजीचा वंशाचा दिवा आहे. वाईट सुंदर कुटुंब आहे, तर मला असं वाटतं हा क्षण आपण कॅमेऱ्यात नक्कीच कैद करूयात. थँक्यू. सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपल्याला सुद्धा संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा. मी विनंती करतो आपण सगळ्यांनी खाली उतरू. फक्त अनुप्रिया आणि अविनाश आपण फक्त वर थांबूयात. बाकी आपल्या प्रत्येकासाठी आपल्या सन मराठी वाहिनीकडून आणि आपल्या या संसार माझा रेखीत या मालिकेकडून प्रत्येकाला एक छोटंसं गिफ्ट आपण देणार आहोत. गिफ्ट म्हणजे एक तुळशीचं रोप आहे. ते प्रत्येकाच्या घरात आपण आवर्जून लावावं, एक असा विचार करून की आपल्या कुटुंबामध्ये आता जसं मगाशी आपण म्हणालात की आम्हाला वेळ देता येत नाही किंवा काही गोष्टी बोलतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या सोहळ्यात आणि आभार सुद्धा.
चालते का हम लोग चालते का ए सिद्धेश कशा नंबर आज बोलला सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण छोटासा ब्रेक घेत आहोत, लंच ब्रेक. त्यामुळे सगळे इथेच राहुल काढा लवकर. हो त्यानंतर आपण मालिकेच्या माध्यमातून अजूनही कलाकारांना भेटणार आहोतच. तर मी विनंती करेल अनुप्रिया मॅडम आपल्याला की आपल्या कुटुंबाची ओळख आपण करून द्यावीत आणि सगळ्यांना मंचावर बोलू.